खूप वर्षांपूर्वी सुंदरवन जंगलाच्या टेकडीवर एक विशेष पक्षी राहत होता. त्या पक्षाची खास गोष्ट ही होती, जर त्याचे थेंब जमिनीवर पडले तर ते शुद्ध सोन्यामध्ये बदलायचे. तो पक्षी तिथे एकटाच राहत होता आणि आपले जीवन व्यतीत करत होता. काही दिवसानंतर त्या टेकडीवर एक शिकारी आला आणि तो पक्ष्यांच्या शोधातच होता. त्याला पक्षी काही मिळाले नाही, म्हणून काही तास थांबल्यानंतर त्याने एका मोठ्या झाडाच्या खाली विश्राम करायचा विचार केला आणि तो त्याच झाडाखाली झोपला ज्या झाडावर तो जादूचा पक्षी बसला होता. त्याला झोप लागतच होती. तेवढ्यात त्या पक्षाने झाडावरून काही थेंब खाली टाकले आणि ते थेंब काही क्षणातच शुद्ध सोने बनले. शिकाऱ्याने डोळे उघडून पाहिले तर काय सोने होते. त्याने लगेच वरती बघितले तर तो पक्षी होता. त्याने आपले काही थेंब आणखी टाकले. शिकाऱ्याने लगेच वाकून बघितले तर ते पुन्हा सोन्यात बदलले. शिकारी म्हणायला लागला, मी इतक्या वर्षापासून पक्ष्यांची शिकार करतोय, पण असा पक्षी मी कधीच बघितला नाही. बघितला काय, अशा पक्षाबद्दल ऐकले सुद्धा नाही. नक्कीच हा एक विशेष पक्षी आहे. शिकारी म्हणाला, या पक्षाला मला काहीही करून पकडलेच पाहिजे. लगेच त्याने एक जाळी आणि पिंजऱ्याची सोय केली आणि आपल्या कौशल्याने त्या पक्षावर जाळे असे काही टाकले की तो पक्षी जाळ्यात लगेच अडकला. जाळ्यात अडकलेला पक्षी त्याने पिंजऱ्यात ठेवला आणि तो घरी निघाला. त्या पक्षानेही विचार केला की मी इतका बेसावध राहिलो नसतो तर मी या जाळ्यात कधीच अडकलो नसतो. आता शिकारी जाता जाता विचार करू लागला की जर हा पक्षी मी माझ्याजवळ ठेवला तर मी अचानक खूप श्रीमंत होईन आणि लोकांना लगेच समजेल की माझ्याकडे काहीतरी आहे आणि ते राजाला जाऊन सांगतील आणि राजाचे शिकारी तो पक्षी माझ्याकडून घेऊन जातील. त्यापेक्षा मी असं करतो, हा पक्षी आत्ताच राजाला देतो. राजा खुश होऊन काहीतरी मौल्यवान वस्तू मला नक्कीच देतील आणि हेच योग्य आहे. मग मी माझं उरलेलं आयुष्य त्या दिलेल्या वस्तूवर जगू शकतो. ठरल्याप्रमाणे तो पक्षाला घेऊन राजाकडे आला. त्याने पक्षीला दाखवले आणि सगळे काही राजाला सांगितले. राजाला हा विशेष पक्षी खूप आवडला. त्याने लगेच एका शिपायाला बोलवले आणि सांगितले, या पक्षासाठी खास पिंजऱ्याची सोय करा. याचा उच्च पद्धतीने सांभाळ करा. त्याला भरपूर शानदार असं भोजन द्या. आपल्या महालाचा शाही पक्षी म्हणून त्याचा उद्धार करा. तेवढ्यात राजाचा एक मंत्री तिथे आला. तो म्हणाला, महाराज, असे कसे होईल की एखाद्या पक्षाचे थेंब हे सोन्यात बदलतील? असे कोणत्याही शिकाऱ्यावर तुम्ही कसे विश्वास ठेवू शकता? माझे मत तर असे आहे की तुम्ही या पक्षाला पिंजऱ्यातून सोडून द्या आणि या शिकाऱ्याला खोटं सांगण्याबद्दल दंड द्या. राजाने देखील आपल्या विश्वसनीय मंत्र्याच्या बोलण्यावर विचार केला. तो मंत्री पुन्हा म्हणाला, या शिकाऱ्याला कदाचित भरपूर मौल्यवान वस्तू पाहिजेत म्हणून असेच काहीतरी सांगत असेल. राजाने लगेचच काही विचार न करता त्या शिपायाला कैद करण्याचा आणि त्या पक्षाला पिंजऱ्यातून सोडण्याचा आदेश दिला. जसा पिंजरा खोलला तसा तो पक्षी महालाच्या एका दरवाजावर जाऊन बसला आणि अचानक त्याने आपले काही थेंब टाकले आणि ते खरंच सोन्यात बदलले. राजा, मंत्री आणि त्याचे शिपाई हे बघून अगदी आश्चर्यचकित झाले. राजाला कळून चुकले की आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे ते. त्याने लगेच त्या पक्षाला पकडण्याचे आदेश दिले, पण खूप वेळ झाला होता. तो पक्षी भुर्रकन उडून गेला आणि वर वर पार आकाशात गेला आणि इथून पुढे असे बेसावध कधीही राहायचे नाही असा निश्चय केला. तर या गोष्टीतून काय शिकायला मिळते की
कोणतीही गोष्ट नीट पारखल्याशिवाय त्यावर निर्णय घेऊ नये. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी TV चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.